साथियो, बीजेपी हा ब्राह्मणांचा पक्ष आहे। RSS ही ब्राह्मणांची संघटना आहे आणि बीजेपी RSSच्या ब्राह्मणांचा उद्देश आहे SC मध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करणे, ST मध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करणे, OBC मध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करणे, अर्थात ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे। SC मध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे, ST मध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे, OBC मध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे, मराठ्यांमध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे, शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे, कामगारांमध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करणे। या देशामध्ये याच मनुवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी भारतातल्या मूळ निवासियांची 6743 तुकड्यांमध्ये यांना डिवाइड केलेलं आहे आणि आमच्या महापुरुषांच्या अथक परिश्रमामुळे संविधानाच्या माध्यमातून आमच्या संविधान निर्मात्यांनी आणि आमच्या महापुरुषांनी जे आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणून आज 6743 जातीमध्ये विभागलेला हा समाज SC ST OBC आणि जनरल अशा कॅटेगरीमध्ये एकत्र करण्याचं काम, SC ST OBC ज्या कॅटेगरीमध्ये एकत्र करण्याचं काम संविधान निर्मात्यांनी केलेलं आहे। परंतु आजही हे ब्राह्मणवादी मनुवादी या 6743 जातीमध्ये विभागलेल्या बहुजन समाजाला पुन्हा डिवाइड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी ते मराठ्यांमध्ये फूट पाडत आहेत, OBC मध्ये फूट पाडत आहेत, SC मध्ये फूट पाडत आहेत, ST मध्ये फूट पाडत आहेत। फूट डालो और राज करो अर्थात फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती हे ब्राह्मणवादी मनुवादी वापरत आहेत। यांनी या हजारो वर्षापासून मनुस्मृतीच्या माध्यमातून या भारत देशाला गुलाम बनवलं होतं, परंतु आमच्या महापुरुषांनी आम्हाला हक्काधिकार मिळवून दिले। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या महापुरुषांनी या मनुवाद्यांच्या विरोधात, ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात लढून आमच्या मूळनिवासी भारतीयांना हक्काधिकार मिळवून दिलेले आहेत। आज संविधानिक हक्काधिकार आहेत भारतीयांना, परंतु तरीसुद्धा हे मनुवादी ब्राह्मणवादी इथे भारतीयांमध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं राज्य स्थापन करू पाहत आहेत। कारण या ब्राह्मणांनी हजारो वर्षापासून या इथल्या मूळनिवासी भारतीयांवर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती केलेली आहे आणि आमच्या महापुरुषांनी जी जागृती निर्माण केली आहे त्यामुळे बहुजन समाज जागृत झालेला आहे। त्यांना खरा शत्रू कोण हे समजलेलं आहे आणि म्हणूनच हे अपराधी असलेले ब्राह्मणवादी मनुवादी घाबरलेले आहेत आणि त्यामुळे ते साम दाम दंड भेद नीती विषकन्या प्रयोग धनबळ गुंडबळ EVM मशीनमध्ये गडबडी करून इलेक्ट्रॉल बॉन्डचा मिसयूज करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडून आणि दंगली घडवून आणि अफवा पसरवून गैरसमज पसरवून इशूला नॉन इशू करून असे अनेक हातखंडे वापरून हे कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करत आहेत। कारण काय मित्र हो, अपराध्यांना सत्तेची जास्त गरज असते आणि हे ब्राह्मणवादी मनुवादी अपराधी आहेत। हजारो वर्षापासून यांनी इथल्या भारतीयांना 97% मूळनिवासी भारतीयांना गुलाम बनवून ठेवलं होतं, लाचार केलं होतं, परंतु संविधानाच्या माध्यमातून इथल्या भारतीयांना हक्काधिकार मिळालेले आहेत आणि इथला समाज आमच्या महापुरुषांच्या आंदोलनामुळे जागृत झालेला आहे। त्यांना खरं कोण, आपलं कोण, परक कोण, शत्रू कोण, मित्र कोण या चांगल्या गोष्टी समजत आहेत आणि म्हणून हे मनुवादी ब्राह्मणवादी घाबरलेले आहेत, अपराधी आहेत हे मनुवादी ब्राह्मणवादी आणि म्हणून या अपराध्यांना सत्तेची जास्त गरज आहे आणि म्हणून ते बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करत आहेत। तेव्हाच त्यांना सुरक्षित वाटत आहे। सत्तेत आल्यावरच ते सुरक्षित आहेत असं त्यांना वाटतं। कारण मित्रहो, तुम्हाला उदाहरण सांगतो, अपराध्यांना सत्तेची जास्त गरज असते। उदाहरणार्थ, पोलीस जेव्हा अपराध्यांना चारही बाजूनी घेरतात तेव्हा अपराधी काय करतात, कायदा हातात घेतात। हे मनुवादी ब्राह्मणवादीसुद्धा असेच आहेत। जेव्हा आता आमचा बहुजन समाज जागृत झालेला आहे आणि इथल्या बहुजन समाजाला समजलं आहे की ब्राह्मणच आमचा शत्रू आहे, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हेच आमचे खरे शत्रू आहेत, एवढी मोठी जागृती भारतात झाल्यामुळे आज ब्राह्मणवादी मनुवादी घाबरलेले आहेत आणि म्हणून ते कायदा हातात घेत आहेत। मतांची चोरी करून, इलेक्ट्रॉल बॉन्डचा गैरवापर करून, दुसऱ्यांचे पक्ष फोडून
आणि मतदार याद्यांमध्ये घोळ करून EVM मशीनमध्ये घोळ करून दंगली घडवून साम दाम दंड भेद नीती विष्कन्या प्रयोग धनबळ गुंडबळ बूथ कॅप्चरिंग असे अनेक हत्कंडे वापरून मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत. ते यामुळेच कारण हे अपराधी आहेत आणि अपराध्यांना सत्तेची जास्त गरज असते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून भारतातल्या मूळनिवासी बहुजन समाजाने आता जागृत झालं पाहिजेत, संघटित झालं पाहिजेत, व्यापक संघटन निर्माण केलं पाहिजेत. बहुसंख्याकांचं बहुजनांचं व्यापक राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करून राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजे या ब्राह्मणवाद्यांच्या मनुवाद्यांच्या विरोधात. आणि या देशामध्ये लोकशाही रुजवली पाहिजेत. कारण हे मनुवादी ब्राह्मणवादी अपराधी आहेत आणि अपराध्यांनी आता बेकायदेशीरित्या सरकार स्थापन केलेलं आहे. आणि म्हणूनच आमच्या महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूरमध्ये महिलांची नग्नदिंड काढली जाते. हाथरसमध्ये मनीषा वाल्मिकीवर बलात्कार करून तिला जाळलं जातं. आणि उन्नावमध्ये आमच्या माता बहिणीवर आमच्या आया बहिणींवर बलात्कार घडून आणले जातात. आणि या बलात्काऱ्यांचं समर्थन ही भाजपा करतो. ब्रिजभूषण सिंग यांनी बलात्काराचं समर्थन केलेलं आहे. तर असे बलात्काऱ्यांचे समर्थन करणारा हा भाजप पक्ष आहे. भाजप हा पक्ष भ्रष्टाचाऱ्यांचा पाठीराखा आहे, भ्रष्टाचाऱ्यांचं समर्थन करतो. भाजप हा बलात्काऱ्यांचं समर्थन करतो. भाजप हा भांडवलदारांचा धार्जिना आहे, भांडवलदार धार्जिना आहे. अर्थात या देशाची संसाधनं जल जंगल जमीन मुठभर भांडवलदारांच्या घशात घालण्याचं काम हे भाजप RSSचे ब्राह्मण करत आहेत. या देशाला लुटण्याचं काम हे ब्राह्मण करत आहेत साथीहो. आणि म्हणून आपला खरा शत्रू ब्राह्मणच आहे. ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी हेच आपले खरे शत्रू आहेत. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच आपले खरे शत्रू आहेत. आणि म्हणून आपण या ब्राह्मणशाहीच्या विरोधात आणि भांडवलशाहीच्या विरोधात सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व जातींनी सर्व धर्मियांनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करण्याची गरज आहे. आणि आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून या ब्राह्मणशाही विरुद्ध भांडवलशाही विरुद्ध राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याची गरज आहे साथीहो. त्याशिवाय आपल्या देशाची लोकशाही वाचणार नाही. अन्यथा हे ब्राह्मणवादी या देशामध्ये वर्चस्व स्थापन करतील, हे लक्षात ठेवा. हे ब्राह्मण RSS BJPचे हे ब्राह्मण या देशात मराठ्यांमध्ये फूट पाडत आहेत, OBC मध्ये फूट पाडत आहेत, SC मध्ये फूट पाडत आहेत, ST मध्ये फूट पाडत आहेत. या देशातल्या हजारो जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये फूट पाडून ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन करण्याचा कट कारस्थान यांनी रचलेला आहे, समुद्र मंथन केलेलं आहे. आणि हे सत्तेच्या माध्यमातून या देशामध्ये इथल्या मूळनिवासी बहुजनांना गुलाम बनवण्याचं कट कारस्थान यांनी रचलेलं आहे. त्याच्यावर ते अंमलबजावणी करत आहेत. आणि म्हणून भाजपा हा SCचा पक्ष नाही, STचा पक्ष नाही, OBCचा पक्ष नाही, मायनॉरिटीचा पक्ष नाही, मराठ्यांचा सुद्धा पक्ष नाही. आणि माझी सर्व बहुजनांना विनंती आहे की भाजपा RSSमध्ये राहू नका. भाजप RSS सोडा. हा मुठभर ब्राह्मणांचा पक्ष आहे, हा भांडवलदारांचा पक्ष आहे, हा मनुवाद्यांचा पक्ष आहे. हा पक्ष बहुजनांना गुलाम बनवण्यासाठी कट कारस्थान रचत आहे. ब्राह्मणांचा RSS BJPच्या ब्राह्मणांचा उद्देश आहे इथल्या मराठ्यांना गुलाम बनवणे, इथल्या आदिवासींना गुलाम बनवणे, इथल्या दलितांना गुलाम बनवणे, इथल्या OBCंना गुलाम बनवणे. आगरी कोळी नावी तेली धोबी शिंपी मराठा कुणबी या सर्वांना गुलाम बनवण्याचा कट कारस्थान या ब्राह्मणांचं आहे. आणि म्हणून ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊ नका, ब्राह्मणांना मानसन्मान देऊ नका, ब्राह्मणांना मतदान करू नका, ब्राह्मणांवर बहिष्कार टाका. कारण हे ब्राह्मण तुम्हाला गुलाम बनवू इच्छित आहेत. ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा धर्म एक नाही आहे साथीहो. म्हणूनच ते हिंदूंसोबत भेदभाव करतात हे ब्राह्मण. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला याच ब्राह्मणांनी विरोध केला होता. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा खून याच ब्राह्मणांनी केला. आमच्या छत्रपती शाहू महाराजांचा अपमान वेदोक्त प्रकरणामध्ये याच ब्राह्मणांनी केला. डॉक्टर आंबेडकरांचा अपमान याच ब्राह्मणांनी केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथा याच ब्राह्मणांनी नदीमध्ये बुडवल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची हत्या याच ब्राह्मणांनी केली. हे ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत. ब्राह्मणांना दान दक्षिणा देऊ नका, ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका, ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका, ब्राह्मणांना मतदान करू नका, ब्राह्मणांच्या संघटना वाढवू नका, ब्राह्मणांच्या संघटना सोडा. SC ST OBC जाट गुजर पटेल लोधी कुर्मी मराठ्यांनो बहुजनांनो ब्राह्मणांच्या संघटना सोडा, ब्राह्मणांचे पक्ष सोडा. ब्राह्मणांचा आणि तुमचा धर्म एक नाही आहे म्हणून तुमच्यावर ब्राह्मण अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती करतात. ब्राह्मण विदेशी आहेत. DNA ने सिद्ध केलेलं आहे, विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे.
आणि ब्राह्मणांच्या नेत्यांनी सुद्धा पुस्तकं लिहिलेली आहेत. पंडित नेहरूंनी पुस्तक लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये पंडित नेहरू म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत. आर्टिक होम इन द वेदाजमध्ये टिळक म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत. बोलगा टू गंगामध्ये केदारनाथ पांडेंनी लिहिलेलं आहे की आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत. आणि म्हणून सत्यार्थ प्रकाशचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे सत्यार्थ प्रकाश. त्याच्यामध्ये ते म्हणतात आम्ही ब्राह्मण विदेशी आहोत. अशा रीतीने तुम्ही ओळखा. सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने 1875 आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. त्यांनी सत्यार्थ प्रकाशमध्ये सांगितलेलं आहे की हिंदू ही पर्शियन भाषेचा शब्द आहे, मुघलांनी दिलेली शिवी आहे. हिंदूचा मतलब अर्थ आहे काळा चोर नीच गुलाम असा हिंदूचा अर्थ आहे, असं सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात. आणि म्हणून त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. त्यांनी हिंदू समाजाची स्थापना नाही केली, कारण हिंदू हा शब्द पर्शियन भाषेतला आहे, मुघलांनी दिलेली शिवी आहे असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मत आहे. आणि म्हणून ब्राह्मणांचा धर्म आणि हिंदूंचा धर्म एक नाही आहे. अर्थात ब्राह्मणांचा धर्म आणि इथल्या SC ST OBCंचा धर्म एक नाही आहे, हे आता तरी आम्हाला समजलं पाहिजे. ब्राह्मणांचा धर्म आणि इथल्या मराठ्यांचा धर्म एक नाही आहे. म्हणूनच हे ब्राह्मण इथल्या SC ST OBC मराठ्यांना नीच मानतात, इथल्या आमच्या महापुरुषांची हत्या करतात, इथल्या आमच्या महापुरुषांचा अपमान करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करतात हे ब्राह्मण, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करतात हे ब्राह्मण, मासाहेब जिजाऊंचा अपमान करतात हे ब्राह्मण. याचा अर्थ ब्राह्मणांचा धर्म आणि आपल्या मराठ्यांचा धर्म एक नाही. याचा अर्थ OBCंचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही. याचा अर्थ SCचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही. याचा अर्थ STचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही. याचा अर्थ बहुजनांचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही आहे. याचा अर्थ हिंदूंचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही. म्हणूनच हे ब्राह्मण इथल्या SC ST OBCंवर जाट गुजर पटेल लोधी कुर्मी मराठ्यांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती करतात. OBC विरुद्ध मराठा भांडण लावून देतात, मराठा विरुद्ध OBC भांडण लावून देतात, बंजारा विरुद्ध मराठा भांडण लावून देतात, वंजारा विरुद्ध मराठा भांडण लावून देतात, मराठा विरुद्ध बौद्ध भांडण लावून देतात, मराठा विरुद्ध आदिवासी भांडण लावून देतात, मराठा विरुद्ध मुस्लिम भांडण लावून देतात, हिंदू विरुद्ध मुस्लिम भांडण लावून देतात. दंगली घडवून अफवा पसरवून गैरसमज पसरवून हे मुठभर विदेशी ब्राह्मण आपल्यावर राज्य करत आहेत. जसे मुघल विदेशी होते, जसे इंग्रज विदेशी होते, तसे हे ब्राह्मण विदेशी आहेत. रीच डेव्हिड यांच्या नेतृत्वामध्ये जे रिसर्च झालेलं आहे DNA रिसर्च, DNA स्कॉलर होते रीच डेव्हिड यांच्या नेतृत्वामध्ये 92 लोकांच्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकांनी DNA स्कॉलरनी रिसर्च केलं. त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा भारतामध्ये येण्याचा एक्झॅक्ट टाईम त्यांनी शोधून काढलेला आहे. 3300 वर्षापूर्वी ब्राह्मण भारतात आलेले आहेत. आणि ब्राह्मण आपले जसे मुघल विदेशी आहेत, जसे इंग्रज विदेशी होते, तसे ब्राह्मणसुद्धा विदेशी आहेत. आणि ब्राह्मणसुद्धा आक्रमणकारी आहेत. यांनी आपल्या राजा महाराजांच्या हत्या केल्या, आपल्या भारतीयांना गुलाम बनवलं, 6743 जातींमध्ये भारतीयांना डिवाईड केलं, जाती व्यवस्था निर्माण केली, वर्णव्यवस्था निर्माण केली, क्रमिक असमानता निर्माण केली. अशा रीतीने 75,000 जातींमध्ये आपल्या भारतीयांना या विदेशी ब्राह्मणांनी डिवाईड केलं, विभाजित केलं आणि आपल्यावर राज्य करत आहेत. आणि आपल्यामध्ये जातीमध्ये भांडण लावून देऊन आपल्यावर राज्य करत आहेत हे ब्राह्मण. म्हणून ब्राह्मणांना मान सन्मान देऊ नका, ब्राह्मणांना दान दक्षिणा देऊ नका, ब्राह्मणांना मतदान करू नका. हे ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत. आपल्या महापुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच आपले खरे शत्रू आहेत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात शेठजी आणि भटजी हेच आपले खरे शत्रू आहेत. आणि म्हणूनच मित्रहो, तुम्हाला मी पुरावे देतो की बलात्काऱ्यांचं समर्थन करतात हे भाजपवाले. बलात्कार करणाऱ्याला जेव्हा कोर्टातून बेल मिळते तेव्हा हे भाजपवाले त्याचं स्वागत करतात बलात्कार्याचं. हे भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या पक्षामध्ये घेतात, हे बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना तिकीट देतात आणि त्यांना निवडून आणतात. आणि म्हणूनच हा ब्राह्मणांचा पक्ष आहे. भाजपा हा ब्राह्मणांचा पक्ष आहे. हा इथल्या SC ST OBC मराठ्यांचा पक्ष नाही आहे. म्हणून SC ST OBC मराठ्यांनो, ब्राह्मणांचा हा BJP पक्ष सोडा, ब्राह्मणांच्या ह्या RSS संघटनेला सोडा, ब्राह्मणांच्या संघटना मोठ्या करू नका. ब्राह्मणच आपले खरे शत्रू आहेत. ब्राह्मणवादी भांडवलवादी हेच आपले खरे शत्रू आहेत, हे ओळखा. आणि सर्वांनी एकत्र येऊन या देशामध्ये लोकशाही रुजवण्यासाठी आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, संधीची समानता, दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र या आणि या देशामध्ये शांती समता प्रस्थापित करा. धन्यवाद.